नमस्कार. आज आपण भेटतोय बऱ्याच दिवसांनी. त्याचं कारण कळेल तुम्हाला पुढे. आज नेहमीप्रमाणे जिमनंतर मी गेली मनालीबरोबर खाडीला मार्केटला. पण ही माझी लक्ष्मण रेखा आहे. ह्याच्या आत मी जात नाही कारण की मी व्हेजिटेरियन. सो इथे मी मनालीची वाट बघत होती. मनाली येत होती मच्छी घेऊन. मनाली आत होती आणि मी इथे नेहमीप्रमाणे बाहेर. मग भाज्या वगैरे घेऊन झाल्या, मस्तपैकी फ्रुट्स घेतले आणि निघालो आम्ही घरी. सो बऱ्याच दिवस ट्राय करून फायनली आली एप्ट्रॉनिक्सला. ॲक्चुअली जस्ट नवीन फोन घेतला होता 3-4च महिने झाले आणि काय माहिती कसं काय माईकमध्ये काय गेलं. सो माझा माईक खराब झालेला त्याच्यामुळे आपले एवढे दिवस व्लॉग नाही येत होते. पण नशीब बाबा एप्ट्रॉनिक्सवाल्यांनी पटापट जो माझा प्रॉब्लेम होता रिझॉल्व करून दिला. त्याच्यामुळे आता आपण परत भेटलो आणि येता येता बघितलं बापरे या झाडावर काय जांभळं लागलेली यार. आय विश हे झाड गावी असताना सगळी आम्ही जांभळं उतरवली असती. आज तर जेवणात काय बेत होता, ओल्या काजूची भाजी. बापरे! मनालीनी तर आज माझा दिवसच बनवला. काय झणझणीत अशी ओल्या काजूची भाजी बनवलेली, एकदम टेस्टी. सो त्रिशवी मॅडमला मन केलं पनीर खायचं. "मम्मा मला पनीर बनवून दे." सो त्रिशवीसाठी असं पटापट पनीर बनवलं. एअर फ्रायमध्ये पनीर एकदम छान बनतं. म्हणजे तुम्हाला ऑइलची पण गरज नाही लागत आणि हेल्दी टू हेल्दी आणि त्यात छान तुम्ही एन्जॉय पण करू शकता. समर वेकेशनमुळे आजकाल नवीन ड्युटी चालू झाले. त्रिशवीला प्लेग्राऊंडला, अदरवाईज ग्राउंडला किंवा बिल्डिंगमध्ये घेऊन जायला. त्रिशवीबरोबर छान असा अर्धा तास पेप्सी ग्राउंडमध्ये स्पेंड केला. त्याच्यानंतर तिला आली बिल्डिंगमध्ये खाली खेळवायला. तिचं तर खेळून मनच भरत नव्हतं आणि रात्र माझी एंड केली हा मस्त कुरकुरीत ब्रोकली बरोबर. खूप टेस्टी लागते. एअर फ्राय नक्की ट्राय करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.